उत्तर पुणे जिल्ह्यात गारपिटीसह वादळी पाऊस झालेला आहे। अवकाळी पावसाने गहू पिकाचं मोठं नुकसान झालंय। काढणीला आलेला गहू भुईसपाट झालाय। शेतकरी हैराण झालाय। त्यामुळे धुळे जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस बरसत असल्याने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। राज्यातील विविध भागात सध्या अवकाळी पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा आर्थिक संकट उभं ठाकलेलं आहे। तर उत्तर पुणे जिल्ह्यात गारपिटीसह वादळी पाऊस बरसलेला आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। राज्यात अवकाळी पावसानं थैमान घातलेल्या उत्तर पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात सध्या आपण आहोत आणि या ठिकाणी पाहू शकता की गव्हाच्या शेतीचा अक्षरशः जमीनदोस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे। काढणीला आलेला हा गहू मोठ्या मेहनतीने शेतकऱ्याने पिकवलेला होता आणि याच वर्षभराचं अन्नधान्याचा खरं तर या गव्हामध्ये मोठ्या प्रमाणात साठा शेतकरी करत असतात आणि खरं तर मजुराची टंचाई आणि हार्वेस्टिंगला न मिळणाऱ्या मशीन यामुळे खरं तर या गव्हाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी आपल्यासोबत शेतकरी आहे। काय सांगसाल मावशी, काय परिस्थिती होती? अवकाळी पाऊस आला, एकाएकीच आला। काल हार्वेस्ट भेटलं नाही, आज आणायचं होतं, पण रात्रीच पाऊस झाला आणि खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आमची। आता गव्हाला आम्हाला काहीच करता येत नाही, मजूर भेटत नाही आणि आता 10 पुती व्हायचं तिथं 2 पुती व्हायला कठीण आहे आणि मजुराला बी पैसे भरपूर जाणार। आता आमचं इलाज नाही आमचा, त्याच्यामुळं ना भरपूर आम्हाला लवकर जेवढी मदत होईल का तेवढी पण दिली पाहिजे पटक्याने केंद्र सरकारने आम्हाला। शासनानं त्वरित पंचनामे करून मदत करण्याची या ठिकाणी मागणी शेतकरी करताना पाहायला मिळत आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, आंबेगाव, पुणे।